महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. असं कालच आमचं ठरलं. आदरणीय मंत्री महोदय भरत शेटने मी सांगितलं की माझ्या कन्येने जाऊन रत्नागिरीमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि टी व्ही मीडियासमोर ही सगळी चर्चा आली आणि मग भरत शेटच्या फोनच्या आधारे आम्ही सगळ्यांचे कोकणातले वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ नेते आपण एकत्र येऊया, ही सगळी चर्चा होणं काळाची गरज आहे. मग भरत शेट सन्माननीय आमदार असतील, महेंद्र थोरे आमदार असतील, कोकणातले माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख संपर्क म्हणून आम्ही एकत्र चेंबूरला भेटलो. सगळ्यांमध्ये चर्चा झाली आणि मग तिथून आम्ही शिंदे साहेबांच्या भेटीला गेलो. शिंदे साहेबांना वस्तुस्थिती या आम्ही सगळं सांगितलं की कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आपण सर्वाधिक मताधिक्याने असल्यामुळे त्या ठिकाणी ही उमेदवारी शिवसेना मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली. त्यांनी सांगितलं की अजूनही या संदर्भात चर्चा सुरू आहे, कारण प्रत्येक ठिकाणी जरी युतीच्या असताना वाटप झालं असलं प्रत्येक ठिकाणी काही लोकांनी त्याच्यात फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस असल्याकारणाने उद्या जे फॉर्म भरतील त्यानंतर 2 आणि 3 तारखेला या संदर्भात चर्चा होईल. 4 तारखेला फॉर्म विड्रॉलची दिवस आहे, तर या दिवसावर आपल्याला सगळ्यांना वाट बघावी लागेल. नाही, पालकमंत्र्याचा तिढा हा कायमस्वरूपी राहिलेला आहे. जवळ 1.5-2 वर्ष होत आली आपल्या तिथे आणि अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री आदित्य तटकरे यांना मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही आहेत आणि आमची अपेक्षा अशी आहे की भरतशेटच्या रूपाने आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री मिळावं, कारण ते 4 वेळचे आमदार आहेत, मंत्री आहेत. तो आमचा अधिकार आहे आणि जनतेने रायगडला जो जनाधार दिला आहे, 3 आमदार आम्ही आहोत, त्याच्यामुळे तो आमचा सर्वस्व अधिकार आहे. आणि त्या पालकमंत्र्यांनी ह्या निवडणुकीला धोरणवाईज कुठला संबंध नाही आहे. मीडियामध्ये जरी काही चर्चा आली असली तरी अजिबात असं नाही आहे. तो आमचा अधिकार तो मिळणारच आहे. पण ह्या निवडणुकी बाबतीमध्ये जो जनाधार जनतेने स्वायत्त निवडणुकीमध्ये दिला त्या पद्धतीने ही निवडणूक आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि आम्ही ही निवडणूक शिवसेना लढण्यासाठी आमच्या नेते आदरणीय शिंदे साहेबांना सांगितलं की उमेदवारी आपल्या शिवसेनेला मिळाले पाहिजे. जरी माझ्या कन्येने फॉर्म भरला असला तरी कुठल्याही शिवसेनेच्या डोक्यावर साहेब जो हात ठेवतील तो ही निवडणूक नक्की लढेल आणि जिंकून आणू. आम्ही परवा जाऊन तुम्ही बघितलं की सगळ्या मीडियासमोर आम्ही अर्ज दाखल केला आहे. तो आमचा अधिकार निश्चित आहे, कारण शिवसेना दिला जनाधार आहे. कदाचित उद्या बरेचसे चिरंजीव देखील भरतील. ही प्रक्रिया आहे. उद्याच्या दिवसापर्यंत प्रत्येकजण इच्छेप्रमाणे आपला तो फॉर्म भरणार आहेत. पण 2 आणि 3 तारखेला मग महायुतीचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, याच्यामध्ये संवाद चर्चा होऊन मग कुठली सीट कोणाला द्यायची आहे ही चर्चा झाल्यानंतर उमेदवारी फायनल होईल. पण आज काही लोक उगाच कपाळाला बाशी म्हणून सांगतात की आम्हाला उमेदवारी मिळाली, असं अजिबात नाही आहे. याची प्रक्रिया सुरू आहे. जोपर्यंत 4 तारखेपर्यंत विड्रॉल होत नाही तोपर्यंत याच्यात अनिश्चितताही कायमची राहणार. युतीच्या माध्यमातून आम्ही जो फॉर्म भरला आहे त्यांना आम्ही सांगितलं किंवा त्यांना माहिती देखील त्या संदर्भात होतं आणि मी दिलेल्या मीडियाला बाईटही देखील बघितल्या आणि तो आपला अधिकार आहे. मागणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण शेवटी आम्हाला जनाधार दिल्यामुळे शिवसेनेला हा फॉर्म भरणं काळजी घ्या. तो आम्ही काल भरला. मला वाटतं उद्या राष्ट्रवादी भरते, कदाचित मला माहीत नाही BJP भरेल की अन्य कोण भरतील. पण ही 2 तारखेनंतर 2 आणि 3 तारखेला 2 दिवसीय चर्चा होऊन मग 17 सीटच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना पुढे घेऊन जाणं निश्चित कामी होईल. असं आहे की आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश हा सर्वतोपरी आदेश आहे. शेवटी आमचे नेते आहेत, पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी या संदर्भात आम्हाला आदेश दिला तर आम्ही नक्की पाहून जाऊ. पण आज जी आम्ही त्याच्यासमोर जी कैफियत मांडली ती खरी आहे की कोकणाने जनाधार दिला त्याचा आदर करायचा महायुतीच्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी करून ही सीट शिवसेना सोडली पाहिजे हे आमचं आग्रही म्हणणं नक्की आम्ही त्यांना सांगितलं. नाही, चर्चा आज आमची औपचारिक नक्की झाली. हा विषय त्यांनीच आम्हाला सांगितला, पण आम्ही त्यांना सांगितलं की आपला अधिकार आहे आणि तो जनतेने दिलेला आहे. म्हणून तर हे पालकमंत्रीपद आज रिक्त आहे आणि ते भरण्यासाठी भरायचं असेल तर आदरणीय भरतशेटच्या रूपानेच भरलं पाहिजे, कारण ते 4 वेळचे आमदार आहेत, सिनियरिटी आहे आणि सिनियरिटी असताना राष्ट्रवादीला क्लेमच करू नये, जो शिवसेना अधिकार आहे आणि त्याचा ह्या निवडणुकीचा कुठलाही धोरणवाईज संबंध अजिबात नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.